बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि ते चक्रीवादळ काय होणार आहे, सरळ म्हणजे चंद्रपूर इकडून नागपूरकडे जाणार, नागपूरकडून इकडं यवतमाळ, अमरावती, अकोला असं करत करत मध्य प्रदेश, त्याच्यानंतर जळगाव, इकडं नंदुरबार, धुळे आणि त्याच्यानंतर गुजरातकडे जाणार आहे, तिकडं सुरतकडे जाईल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ह्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे. ते चक्रीवादळ जात असण्यामुळं काय होणार, मग परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, इकडं बीड, संभाजीनगर ह्या परिसरामध्ये काय होणार, रिमझिम पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे 29, 30, 31, 1 ऑगस्ट ह्या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत एकदा सांगू इच्छितो, सुरत आणि गुजरातच्या तसंच आता काय होणार आहे, म्हणजे 25, 26, 27 जुलैच्या दरम्यान असं तांबडा आभाळ राज्यात ठिकठिकाणी होणार आहे. होईन जास्त करून काय होणार, विदर्भाकडे एक होईल.